चिपळूणमध्ये एका दिवसात काय खाऊ शकता हे मी सांगणार आहे एका मिनिटात. तर सकाळी सकाळी नाश्ता करायला जा परांजपे हॉटेलला. हा स्पॉट म्हणजे 85 वर्ष जुना. फुल गावातल्या घरी अंगणात बसल्याचा फील. इथे एकदम कोकणी स्टाईलची मिसळ खा आणि खास करून त्यांचा पातळ पोह्यांचा चिवडा. लाल तिखट घालून केलेला. म्हणजे आजी बनवायची असा पातळ पोह्याचा चिवडा. आणि घरी असेल तर कधी भूक लागली तर मस्तपैकी सोय होऊन जाते. म्हणून आजीकडे कायम तो असा एक टिपिकल लोखंडी डबा असायचा. त्या डब्यात भरलेला असायचा. असा काळा पडलेला लोखंडी डबा असतो ना तसा. तशीच कम्प्लिटली चव आहे. त्यानंतर हायवेवरती हॉटेल वैभवला जाऊन कोथिंबीर वडी खा. या कोथिंबीर वडीची स्पेशालिटी म्हणजे यात खरंच भरपूर कोथिंबीर होती. प्रचंड खुसखुशीत आणि खमंग अशी कोथिंबीर वडी येते. यानंतर काहीतरी हटके खायचा असेल तर जिप्सी कॉर्नरला जाऊन पंजाबी टोस्ट खा. ब्रेडच्या आतमध्ये नक्की मसाला कोणता होता हे कळलं नाही, पण चव अप्रतिम होती. एकदम युनिक आणि वेगळ्या प्रकारे. अलग चिपळूणला नक्की ट्राय करा. संध्याकाळच्या वेळेला चहासोबत बेस्ट आहे. आणि संध्याकाळच्या वेळी चटकदार भेळ किंवा इथली लोक ज्याला चंदू भेळ म्हणून ओळखतात तिकडे नक्की जा. चुरमुरे, शेव, फरसाण सोबत चिवडा आणि चना जोर टाकून ही भेळ बनवली होती आणि चवीला खरंच चटकदार होती. थोडीशी गावाकडची भेळ कशी असते ना तशी चव आहे त्याला. आपल्याला जत्रेमध्ये मिळते तशी कशी टिपिकल चव असते तशी. जास्त ओलसर आहे भेळ जी आहे ती. मस्त एकदम फ्रेश आहे. मग जेवायला जा आदर्श डायनिंग मध्ये आणि त्यांची गावरान थाळी नक्की खा. खिचडी सगळे पदार्थ छान आहेत. त्यामुळे जर आला चिपळूणला आणि छान व्हेजिटेरियन खायचं असेल माझ्यासारखं तर मी 100% रेकमेंड करीन. खरंच चांगलं ठिकाण आहे. नंतर नॉनव्हेज खाणाऱ्या मंडळींना घेऊन आम्ही पोहोचलो चिपळूणच्या फेमस अभिषेक हॉटेलला. पण खरं सांगायचं तर हिरमोड झाला, कारण सी फूड फार चांगलं नव्हतं. सगळे मासे चवीला ठीकठाक होते, पण अंडा करी चांगली होती. पीठ 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 लागतंय. पीठ लागते अपेक्षित नाही, कारण अभिषेकचं खूप जास्त नाव आहे. मला असं वाटतं की मासा हा आउटस्टँडिंग असेल, कुठेच मिळणार नाही. तसं नाहीये. मी तरी एका दिवसात चिपळूणला एवढंच खाऊ शकलो. अजून काय स्पॉट राहिले असतील तर नक्की सांगा कमेंटमध्ये.